महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण करणार आहे, तर अजित पवार हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। एकनाथ शिंदे ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा बातम्या आपल्या कानावर येत आहे। आज आपण या तिघांच्या संपत्तीपैकी कुणाची संपत्ती किती आणि या तिघांपैकी कोण श्रीमंत आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नागपूर कर्मभूमी असलेले देवेंद्र फडणवीस यांची सुरुवात राजकारणात नगरसेवक पदापासून झाली। त्यांच्या घरी राजकीय वारसा होता। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नामांकनासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्र 2024 नुसार त्यांच्याकडे 23.27 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं सांगितलं गेलं। प्रतिज्ञापत्रात देवेंद्र फडणवीस यांनी 13,47,47,728 रुपयांची चल आणि अचल संपत्ती असल्याचं जाहीर केलं। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 56,07,867 रुपयांची संपत्ती असून त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर 6,92,92,748 रुपयांची संपत्ती आहे। त्यांच्या एकुलत्या एक मुलीकडे 10,22,113 रुपयांची जंगम मालमत्ता आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमकं किती संपत्ती आहे ते आपण पाहू। मी ऑटो चालक होतो, शेतकऱ्याचा मुलगा असे आपल्या भाषणात सांगणारे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास केला। आता ते महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत। गेल्या वर्षात स्थापन झालेल्या दोन्ही सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिलेत। शिंदे यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं तर 2019 ते 2024 दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या एकूण संपत्तीत 63.31% वाढ झाली आहे। त्यांची संपत्ती 13 कोटींवरून 38 कोटींवर पोहोचली आहे। शिंदे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार शिंदे यांच्याकडे एकूण 37,68,58,150 रुपयांची जंगम मालमत्ता आहे। 2019च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे 11,56,72,466 रुपयांची संपत्ती आहे। एकनाथ शिंदे यांच्या नावावर 5,29,23,410 रुपयांचं कर्ज असलं तरीही गेल्या 5 वर्षात शिंदे यांच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ झाली आहे। अजित पवार यांनी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पद बऱ्याचदा भोगलंय। महाराष्ट्राच्या नव्या महायुती सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील दोन्ही सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलंय। अजित पवार सलग तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। अजित पवार यांच्या एकूण मालमत्तेबद्दल बोलायचं झाल्यास निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवार यांच्याकडे एकूण 125 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे। अजित पवार यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षात 49 कोटींची वाढ झाली आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।